तर आपला जो मेन कंटेंट बघायचा आहे आता, मेन कंटेंटला थोडं थोडं स्टार्ट करायचंय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला वेब डेव्हलपमेंट का करायचंय? वेब डेव्हलपमेंट हे नेटवर्क, सर्व्हर, इंटरनेट हे बघितलंय आपण. विकी काय असतंय, काय असतंय बघितलं. पण आता वेब डेव्हलपमेंट करायचंय कशासाठी हे बघायचंय. त्याला तुम्हाला एक डायग्राम थ्रू एक्सप्लेन करतो. आपण जे मेन आहे HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे बघणार आहोत. जावास्क्रिप्ट नंतर जावास्क्रिप्टचा फ्रेमवर्क हा रिॲक्ट आहे. पण बेसिक फ्रंट एंड जर तुम्हाला कोणी विचारलं, वेट नेटवर्क इश्यू, आवाज येतोय क्लिअर सगळ्यांना? हे लाईट गेली या ठिकाणी, नेटवर्कचा इश्यू आहे. हा, तर आपल्याला जे बेसिक फ्रंट एंड जर कोणी विचारलं त्यावेळेस पाहिजे असतं HTML, CSS, जावास्क्रिप्ट. हे बेसिक फ्रंट एंड येणं कंपल्सरी आहे. हा, पण आता मग HTML कशासाठी शिकावं लागतं, CSS कशासाठी शिकावं लागतं, जावास्क्रिप्ट कशासाठी शिकावं लागतं हे माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी नोटपॅड ओपन करूया. आता आपल्याला जे शिकायचं HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे बेसिक झालं. आपण नंतर बूटस्ट्रॅप, जावा, रिॲक्ट, त्यानंतर टेलविंड हे सगळं बघणार आहोत. तो पुढचा पार्ट झाला फ्रंट एंडचा. मेन जो पार्ट आहे आपण त्यामध्ये काय काय शिकतो. फर्स्ट मीन्स HTML सगळे शिकतात, नंतर CSS पण शिकतात आणि त्यानंतर जावा स्क्रिप्ट हे सगळे शिकतात. हा, मग या तिन्हीला शिकण्याची गरज काय आहे? या तिन्हीमध्ये असं वेगळं काय काय? कारण की HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे तिन्ही पण फ्रंट एंड साठीच यूज केलं जातं. मग या तिन्हीमध्ये वेगळं असं काय आहे जे HTML शिकल्यानंतर CSS शिकावं लागतं, किंवा CSS जरी HTML, CSS येत असेल तरी जावास्क्रिप्ट शिकावं लागतं. मग असं या तिन्हीमध्ये वेगळं काय आहे तेच आपल्याला बघायचंय. आणि त्यानंतर मग आपण ते कशावर रन करणार, काय रन करणार ते नंतर बघूया. मग आता या तिन्हीला शिकण्याची गरज काय ते बघायचंय. असं करणार नाही, डायग्राम काढावं लागेल. सगळ्यांना घर माहिती, घर कसं असतं? नाही म्हणू नका फक्त आता. आता फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा हे घर आहे. वन मिनिट. हॅलो हॅलो, लेक्चर चालू, लेक्चर झालं. आता हे घर आहे. आता प्रत्येक घर कसं बनायचं त्याच्या अगोदर स्ट्रक्चर तयार करावं लागतं ना. की डायरेक्ट मिस्त्री येतो आणि इटा घेतो आणि बांधा म्हणतो, किंवा इंजिनियर येतो म्हणतो हा इटा आहे आणि करा सुरू घर. अगोदर ते ड्रॉ करावं लागतं, घराचं डिझाईन ड्रॉ करावं लागते. ज्या ठिकाणी घर बांधायचंय ती जमीनची साईज घेतली जाते, की 1 गुंठ्यात बांधायची, की 2 गुंठ्यामध्ये बांधायचंय, की एखाद्याला 1 एकरात बांधायचंय. ती साईज घेतली जाते. कन्सिडर करा आपल्याला हे घर बांधायचंय आणि याची साईज झाली आता लांबी आणि रुंदी. मग आता ही साईज घेतली गेली. मग आता या साईज मध्ये घर डिव्हाइड केलं जातं. कोणत्या राईट साईडला काय पाहिजे, लेफ्ट साईडला काय पाहिजे, हॉल कुठे पाहिजे, बेडरूम कुठे पाहिजे, हे सगळं डिसाईड केलं जातं. मग आता या ठिकाणी आपण डिसाईड करूया नॉर्मली. घराचे 4 पार्ट करूया. मग आता घराचे 4 पार्ट झाले. प्रत्येक पार्ट वेगवेगळ्यासाठी असेल. हॉल, बेड, किचन हे असं असेल. त्याला नेम पण देऊन ठेवतो या ठिकाणी. हॉल, हॉल, त्यानंतर इथे किचन,
बेडरूम आणि इथे पण बेडरूम कन्सिडर करूया. असं तयार झालं स्ट्रक्चर. आता हे तुम्हाला इंजिनिअरिंग आखून दिलाय की या ठिकाणी बेडरूम पाहिजे, या ठिकाणी बेडरूम, या ठिकाणी किचन, या ठिकाणी हॉल. हे झालं स्ट्रक्चर. हा, मग जे एचटीएमएल आहे ना, हे स्ट्रक्चर तयार करण्याचं काम हे एचटीएमएल कडे आहे. मग एवढं ते तुम्हाला समोर दिसतंय हे तुम्ही एचटीएमएल मध्ये ते स्ट्रक्चर तयार करू शकता. हा, मग आता हे झालं स्ट्रक्चर. पण आता मग सीएसएसचं काम काय? मग आता फक्त बेड हॉल हे असं आहे का? मग या प्रत्येक बेडरूमला कुठे दरवाजा ठेवायचा आहे, कुठे खिडकी ठेवायची, किचनला कुठे दरवाजा ठेवायचा आहे, कुठे खिडकी ठेवायची, हे सगळं करावं लागेल. कन्सिडर करा आपण नॉर्मली असं तयार करू. आपल्याला परफेक्ट जमणार तर नाही घर, इंजिनियर नाही आपण, तरी ट्राय करूया. या ठिकाणी याचा दरवाजा असेल, त्यानंतर हॉलचा दरवाजा या ठिकाणी असेल, असं कन्सिडर करतोय आपण. हा हॉल झालाय. किचनला पण या ठिकाणीच काढूया. हे झालं हॉल, किचन, हे बेडरूम राहिलंय. बेडरूमला इथून जावं लागेल. मग आता जे स्ट्रक्चर आहे, जसं युजरची रिक्वायरमेंट आहे, तुम्हाला तसं स्ट्रक्चर करून द्यावं लागणार आहे. पण ते स्ट्रक्चर तुम्हाला एचटीएमएल मध्ये करावं लागेल. मग ते स्ट्रक्चर तुम्हाला एचटीएमएल मध्ये करायचंय. मग आता हे कळालंय की बेडरूम कुठे ठेवायचंय, हॉल कोणत्या दिशेला ठेवायचंय, किचन कोणत्या दिशेला ठेवायचंय. मग आता आपण हे डोअर काढले, मग आता विंडोज पण काढावं लागेल. मग विंडोज कुठे कुठे काढायचे, आपण रॅन्डमली कुठे पण काढतोय. आपल्याला परफेक्ट घर नाही बनायचं, फक्त घर घरासारखं दिसलं पाहिजे थोडं. या ठिकाणी एक विंडो असेल. या ठिकाणी एक विंडो असेल. हॉलची विंडो या ठिकाणी घेऊया. किचनची विंडो करून या ठिकाणी ठेवूया. आता हे झालंय घर तयार. मग आता हे स्ट्रक्चर तयार झालंय. मग हे एवढं जे स्ट्रक्चर दिसतंय, हे स्ट्रक्चर तुम्हाला एचटीएमएल मध्ये बनवावं लागतं. मग एचटीएमएल हे फक्त स्ट्रक्चर साठी युज केलं जातं. तुम्हाला जर कुठे स्ट्रक्चर तयार करायचं असेल, मग त्यासाठी एचटीएमएल युज केलं जातं. मग आता या एचटीएमएल नंतर पुढचा पार्ट कोणता येतो? मग आता स्पेसिसचं काय काम असेल? हे झालं एचटीएमएलचं, जेवढं ते घर बनवलं, स्ट्रक्चर तयार केलंय त्याचं. मग आता सीएसएसचं काय काम काय असेल? डिझाईन करून. डिझाईन करायची आहे. बटन कुठं असेल? कलरिंग करणे. ओके ओके. आता कोणीतरी याच्या अगोदर काहीतरी विचारलं होतं. बटन कुठं? आवाज येत नाही, रेंज नाहीये का? तर तुमचा आवाज येतोय. हो, आता त्यांनी डाऊट विचारला, कोण आहे? त्यांचा आवाज येत नाही मला. बाकीच्यांचा येतो. आता कोणते डाऊट विचारला? विश्वंभर होता. बरं, ठीक आहे ठीक आहे. डाऊट इम्पॉर्टंट असेल, विश्वंभर मी करतो एक्सप्लेन. काहीतरी दरवाजा राहिला दिसते कोणतरी घराचा. दरवाजा कुठे असं काहीतरी विचारत असेल. ठीक आहे. मग आता या ठिकाणी चॅटमध्ये सांग. चॅटमध्ये विश्वंभर चॅटमध्ये टाईप कर. जो काही डाऊट असेल ना चॅटमध्ये टाईप कर. रेंजचा इश्यू आहे तुझा, कायमचाच इश्यू आहे. आता हे झालंय स्ट्रक्चर किंवा लेआउट. मग एचटीएमएल काय काम करणार? या ठिकाणी एचटीएमएलचा राईट करतो. त्या ठिकाणी सीएसएस आणि या ठिकाणी जावास्क्रिप्ट.
जी HTML आहे तिचं काम काय आहे आता? तुमचं जी वेबसाईट आहे तिला काय करायचंय? एका स्ट्रक्चर मध्ये तयार करायचंय. आणि दुसरं काय? स्ट्रक्चर किंवा लेआउट. घराचा लेआउट पडतात ना? हा, कोणतरी एक जण येस नो बोलत जा, म्हणजे आवाज येतोय मला कन्फर्म होईल. मग आता HTML चं काम आहे स्ट्रक्चर आणि लेआउट तयार करायचे. मग आता HTML नंतर आपल्याला जे बघायचंय ते काय आहे? CSS बघायचंय आपल्याला. मग CSS चं जे काम आहे, जे घर बनवल्यानंतर त्याला काहीतरी कलर करावा लागतो. घर बनवल्यानंतर त्याला काहीतरी तुम्हाला कलर करावा लागणार आहे. मग आता कलर करण्याचं काम, त्याला तुम्ही आपल्या प्रोग्रामिंग वर्ड मध्ये स्टाईल बोलू शकता. CSS चं काम काय असेल आता त्या ठिकाणी? ते जे तुम्ही घर बनवलंय किंवा जे काही स्ट्रक्चर बनवलं त्याला काहीतरी एक स्टाईल द्यायची आहे. मग आता ती कोणती स्टाईल असेल माहित नाही. प्रत्येकाचं कलर हा चेंज असू शकतो. बेडरूमचा कलर, या बेडरूमचा कलर चेंज असेल त्याला पण नंबरिंग देऊन ठेवतो. फर्स्ट बेडरूम आणि या ठिकाणी राईट करतो सेकंड बेडरूम. मग आता कलर काय असणार आहे? चेंज असणार आहे की अख्ख्या घराचा कलर सेम असतो रे? हॉल, किचन, बेडरूम, रूम सगळ्या हॉल नाही. प्रत्येकाचा काय असतो? वेगवेगळा असतो. मग आता त्याला डिसाईड करणं आहे. CSS चं काम आहे त्याला डिसाईड करणं आहे की आता कुठे कोणता कलर द्यायचा आहे. आणि सगळ्यात जो हार्ड पार्ट जातो ना तो आहे CSS चा. CSS ज्यावेळेस डिझायनिंगचा पार्ट येतो ना, कारण की स्ट्रक्चर आपल्याला जर तयार करून नाही की मला या ठिकाणी हे पाहिजे, त्या ठिकाणी ते पाहिजे, मला फ्रंटला किंवा जो हेडर आहे हेडरच्या फर्स्टला हा लोगो पाहिजे, लास्टला हा लोगो पाहिजे, फुटरला या ठिकाणी मला हे पाहिजे, तो करून देणार आहे. पण तो तुम्हाला कलर सांगणार नाही की कुठे कोणता कलर द्यायचा. तो तुम्हाला सांगणार की तुम्ही जी वेबसाईट बनवली ती मला बनवून द्या, जर कलरचं काही चेंजेस असेल तर मी त्यानंतर सांगेल. हे तुम्हाला त्यावेळेस तो सांगेल. CSS किंवा फ्रंट एंड इझी आहे, सिंपल नाही. CSS किंवा वेब डेव्हलपमेंट इझी आहे पण सिंपल नाहीये. त्याचं रिझन असं, बॅकएंड मध्ये तुम्हाला सांगितलं तर असं असं करायचंय, तुम्ही डायरेक्ट कोड टाईप करून ते करून देऊ शकता. बॅकएंड पण हार्ड आहे कारण की तुम्हाला पुढे कोणता कोड राईट करायचा, कसं लॉजिक लावायचं हे डोकं लावावं लागतं. तसं वेब डेव्हलपमेंट मध्ये सुद्धा डोकं लावावं लागतं. मग तुम्हाला असं वाटत असेल की वेब डेव्हलपमेंट मध्ये काय डोकं लावायचं? प्रीडिफाईन टॅग आहे, घ्यायचा, प्रोग्राम मध्ये टाईप करायचा आणि रन करायचा, त्यामध्ये डोकं लावायचं काही इश्यूज येत नाही. मग असं वाटत असेल, काय वाटतं CSS मध्ये किंवा वेब डेव्हलपमेंट मध्ये कोणता पार्ट असा असेल की त्या ठिकाणी डोकं लावावं लागतं? बोला. काय सर डोकं लावावं लागतं? ओके, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एखादी वेबसाईट दाखवतो तुम्हाला ओपन करून. फ्लिपकार्ट झाले, दुसरी वेबसाईट घेऊया. आता ही वेबसाईट आहे. आता वेबसाईटचा जो प्रत्येक कलर आहे ना, प्रत्येक कलर, त्या प्रत्येक कलर मागे काहीतरी मिनिंग आहे. प्रत्येक कलर मागे. आता या ठिकाणी जो कलर दिसलाय त्या कलर मागे काहीतरी मिनिंग आहे. जसं मी याला स्क्रोल करतो किंवा नेक्स्ट घेऊन जातोय, या ठिकाणचा जो कलर पहा बॅकग्राऊंडचा, हा कलर चेंज आहे. मी ज्यावेळेस नेक्स्ट घेतो त्यावेळेस या बॅकग्राऊंडचा कलर चेंज आहे. यानंतर इथे गेल्यानंतर या ठिकाणी बॅकग्राऊंडचा कलर चेंज आहे आणि 2-3 कलरचं या ठिकाणी कॉम्बिनेशन आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पण कलर चेंज आहे, या ठिकाणी पण कलर चेंज आहे. मग यांनी एवढा कलर चेंज का केले असतील? प्रत्येक बॅकग्राऊंडचा कलर काहीतरी चेंजेस आहे आणि प्रत्येक कलर मागे काहीतरी सेन्स आहे. कोणताही कलर घेऊन चलत नाही. मग मला ब्लॅक कलर आवडतो किंवा मला पिंक कलर आवडतो, मग पिंक कलर आवडतो, मग घ्या पिंक कलर बॅकग्राऊंडला, हे असं चालणार नाही. प्रत्येक युजर विचारतो किंवा क्लायंट विचारतो, बाबा तो हा कलर युज केलाय, या कलर मागे सेन्स काय आहे, तू का युज केला हा कलर? मग आपलं एकच म्हणणं असतं, तो कलर भारी दिसतोय म्हणून युज केला. फक्त भारी दिसणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. मग तो कलर का युज केला
कलर, प्रत्येक कलर मागे काहीतरी सेन्स आहे. मग तो सेन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याला सांगावा लागतो की हा कलर मी या या कामासाठी यूज केलाय. तसं अमेझॉनचं आहे, तसं फ्लिपकार्टचं पण आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी पण काहीतरी वेगळा कलर आहे. इथून नेक्स्ट घेऊन जातो. सॉरी, सब बॅकग्राऊंड कलर एकच आहे. पुढे गेल्यानंतर कलर थोडा चेंज झालाय बघा. आता या ठिकाणी काय बघा, हे स्क्रोल होते. आता याच्यावर ओपन केल्यानंतर बॅकग्राऊंड कलर कसा झालाय बघा. जो बॅकग्राऊंड कलर आहे तो बघा. आता फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी कशाचं ट्रॅव्हलचं दिलंय. मला ट्रॅव्हल तुम्हाला कशातून करावं लागतं? जमिनीवरून चालतं ट्रॅव्हल, किंवा एखादं विमान असेल ते जमिनीवरून चालतं नाही. त्याला पुढे चालावं लागेल, चालावं लागेल, अवकाशात चालावं लागेल. मग अवकाशाचा कलर काळा असतो का? नाही. व्हाईट असतो? नाही. ब्ल्यू असतो का? डायरेक्ट टोटल ब्ल्यू असतो? नाही. तो कसा असतो? स्काय ब्ल्यू असतो. मग या ठिकाणी ज्यावेळेस या ठिकाणी विमान दाखवलं जातं किंवा एरोप्लेन दाखवलं जातं त्यावेळेस त्याचा बॅकग्राऊंड कलर काय बघा? स्काय ब्ल्यू आहे. या ठिकाणी हा जे एरोप्लेन आहे याचा बॅकग्राऊंड कलर जो आहे तो स्काय ब्ल्यू आहे. त्यानंतर यालाच पुढे स्क्रोल केलं. या ठिकाणी पॅसेंजर दाखवत आहे आतमध्ये बसलेले. मग पॅसेंजर आतमध्ये बसल्यानंतर तरी स्काय ब्ल्यू दिसेल का? नाही. ज्या फ्लाईटचा आतमध्ये जसा इंटेरियर असेल तसं तो कलर दिसेल. मग या ठिकाणी एवढेच इमेज ही इंटेरियरची आहे किंवा फ्लाईट मधील आहे. इथून पुढची इमेज हा या ठिकाणी डेटा शो केलाय. मग त्या डेटाला हा कलर देऊन चालणार नाही. मग या ठिकाणी जास्त थोडा डार्क केलाय, नंतर लाईट 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 करत गेल्यानंतर इकडे कलर चेंज केलाय. डायरेक्ट या ठिकाणी व्हाईट आणि इकडे डायरेक्ट ब्ल्यू असं करता येत नाही. कलर थोडा मिक्स करत मग इकडे घेऊन जावा लागतो. मग याला बोलतात कलरचा सेन्स. मग हा कलरचा सेन्स यूज करण्यासाठी डोकं लावावं लागतं. कोणताही कलर पुढे देऊन चालत नाही. मग या ठिकाणी शिफ्ट, या ठिकाणी काय दिलंय बघा, शिफ्ट टाईप दिलंय. मग या ठिकाणी स्काय ब्ल्यू देऊन चालेल का डायरेक्ट? जसं या ठिकाणी स्काय ब्ल्यू दिला होता. नाही. या ठिकाणी मग तसा या ठिकाणी स्काय ब्ल्यू दिला होता तसा नदीत स्काय ब्ल्यू असतो का? नाही. नदीचा बॅकग्राऊंड जसा असतो तसा त्या ठिकाणी तुम्हाला बॅकग्राऊंडचा कलर द्यावा लागेल. प्रत्येक कलर मागे सेन्स असतो आणि हा सेन्स कळणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर एक प्रोफेशनल डेव्हलपर आहात, प्रोफेशनल सॉफ्टवेअर डेव्हलपर आहात, तर तुम्हाला या प्रत्येक गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्या ठिकाणी क्लायंटला किंवा युजरला असं म्हणू शकत नाही की बाबा हा कलर मला आवडतो म्हणून मी तो कलर दिलाय. तुम्हाला कोणता कलर आवडतो ते मॅटर करत नाही. त्या कलर मागे तुम्ही सेन्स काय यूज केलाय ते खूप मॅटर करतं. म्हणजे प्रत्येक तुम्हाला प्रत्येक वेबसाईट जी दिसते, जसे फ्लिपकार्टचा असेल, अमेझॉनचा असेल, प्रत्येक कलर मागे काहीतरी सेन्स आहे की या ठिकाणी हा कलर का यूज करायचा, कोणत्या ठिकाणी कोणता कलर का यूज करायचा. जर एखाद्याच ठिकाणी जर सेन्स नसेल त्या कलरला की या इमेजला बॅकग्राऊंड कलर काय असला पाहिजे, मग त्या ठिकाणी शक्यतो व्हाईट दिलं जातं, पण डायरेक्ट व्हाईट नाही आणि एकदम लाईट व्हाईट पण नाही. मिडल जो व्हाईट बोलतो ना आपण तसा व्हाईट दिला जातो. खूप डार्क पण नाही. मग आता या ठिकाणी पण कलर बघा. मग हे कलर तुम्हाला कोणता कलर कुठे दिल्यानंतर कसा दिसतो हे माहित असणं गरजेचं आहे. ऍज अ सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा ऍज अ वेब डेव्हलपर तुम्हाला या थिंग्स, छोट्या छोट्या गोष्टी माहित असणं खूप गरजेचं आहे. आणि याला सेन्स बोलतात. यामुळे वेब डेव्हलपमेंट इझी आहे, सिम्पल नाही. सोपं आहे, कारण की स्टार्टिंगला सांगितलं होतं वेब डेव्हलपमेंट ऍज कम्पेअर टू जावा फुल स्टॅक, पायथन फुल स्टॅक, डॉटनेट फुल स्टॅक हे सोपं आहे. बट मग यामध्ये पण थोडं काही काही गोष्टी आहेत त्याला डोकं लावावं लागतं. मग या ठिकाणी बघा, इथे बॅकग्राऊंड कलर कसा दिलाय, त्यामुळे काहीतरी सेन्स आहे. या सगळे इथपासून तर इथपर्यंत याचा बॅकग्राऊंड कलर वेगळा आहे. आणि या ठिकाणी जो ग्लास दिलाय या ग्लासचा बॅकग्राऊंड कलर वेगळा आहे. कारण की या ग्लासमध्ये जे काही स्ट्रक्चर असेल किंवा जे काही इलिमेंट असतील ते त्या कलर जो रिफ्लेक्ट करतोय तो व्हाईटला मॅच होणार नाही. त्यामुळे त्यांना बॅकग्राऊंड कलर त्याला मॅच होईल असा द्यावा लागला.
त्यामुळे प्रत्येक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि ती रिक्वायरमेंट युजर देतो. युजर तुम्हाला सांगत नाही की हे हेडर आहे, मग हेडरला असा कलर द्यायचा आहे. हे सगळ्यात लास्टला हे फुटर आहे, फुटरला असा कलर द्यायचा. ते तुम्हाला युजर क्लायंट सांगणार नाही. युजर क्लायंट सांगणार अशी अशी वेबसाईट आहे, मला ती बनवून पाहिजे. ती बनवून झाल्यानंतर मग तो सांगेल या ठिकाणी हा कलर मॅच होत नाहीये, मला हा कलर नकोय. कोणता कलर पाहिजे तो ते पण सांगणार नाही. मग ते कलर तुम्ही सिलेक्ट करायचे, चॉईस करायचे, एंटर करायचे, मग त्यांना दाखवायचं. मग तो सांगणार ठीक आहे, हा थोडा ठीक वाटतोय, हा दुसरा जो आहे तो ठीक नाही वाटत आहे, मग त्याला रिप्लेस करा. मग रिप्लेस पण आपण करायचं आपल्या इमॅजिनेशन पॉवरनुसार, आपल्या थिंकिंग पॉवरनुसार, किंवा आपला जो कलरचा सेन्स आहे त्याच्यानुसार आपण ते ठरवायचं की कोणता कलर पुढे चांगला दिसेल. प्रत्येक वेबसाईटला येते, फक्त याच नाही, प्रत्येक. इव्हन या ठिकाणी नेटफ्लिक्स असेल त्याला पण. नेटफ्लिक्सची वेबसाईट बघितली, मग नेटफ्लिक्सला पण तसंच आहे. जस्ट 1 मिनिट आहे पटकन. कोणत्याही वेबसाईट ज्या ठिकाणी जातात तुम्हाला तो सेन्स माहित असणं गरजेचं आहे. मग आपण जसं डायग्राम मध्ये बघितलं होतं. मग आता सीएसएसचं काम काय? स्टाईल. मग कोणत्या रूमला, कोणत्या बेडरूमला, हॉलला, किचनला कशी स्टाईल द्यायची हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता हा पार्ट जो झाला स्टाईलचा झाला, हे जे स्ट्रक्चर आणि लेआउट तयार केले ते HTML मध्ये तयार होते. मग आता हे सगळं झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये किंवा घर असेल, काही असेल, बिल्डिंग असेल, बिल्डिंग मध्ये कोणत्या तरी ठिकाणी फॅन असतो, फॅनला बटन आहे. तुमचं लाईट असेल, लाईटला बटन आहे. मग त्याला काहीतरी ऍक्शन द्यावं लागेल ना, मग त्या ठिकाणी पण लॉजिक यूज करावं लागेल काहीतरी. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काहीतरी फॅन आहे, या ठिकाणी बटन आहे, मग हे बटन क्लिक केल्यानंतर हा फॅन ऑन झाला पाहिजे. या ठिकाणचं हे जे प्लेस आहे, या प्लेसचं बटन क्लिक केल्यानंतर या ठिकाणचा लाईट ऑन झाला पाहिजे. मग आता हे जे यूज करायचंय, मग तो पार्ट झाला लॉजिकचा. मग तो लॉजिकचा पार्ट आपल्याला डेव्हलप करायचा आहे जावास्क्रिप्ट मध्ये. जावास्क्रिप्ट मध्ये काय करायचंय मग आता? जावास्क्रिप्ट मध्ये काय यूज करायचंय? लॉजिक. लॉजिकचा जो पार्ट आहे तो डेव्हलप करायचा आहे. मग आता HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे बेसिक झाले फ्रंट एंड मध्ये, आणि हे कंपल्सरी तुम्हाला कुठे गेलं तरी तुम्हाला विचारणार आहात आहे कोणी पण. मग जर कोणाला सांगायचं असेल तर ते आपण स्ट्रक्चर आणि लेआउट तयार करण्याचं काम हे आपल्याला HTML तयार करून देते. आणि जे स्ट्रक्चर आणि लेआउट तयार झालंय त्याला स्टाईल देण्याचं काम हे CSS करतं. आणि त्या स्ट्रक्चर आणि लेआउट मध्ये जे काही फॅन असेल किंवा तुमची लाईट असेल, या टाईपचे भरपूर सारे प्रोडक्ट असतील. मग कशा ठिकाणी, कोणत्या ठिकाणी कोणतं बटन ऑन केल्यानंतर किंवा क्लिक केल्यानंतर काय ऑन झालं पाहिजे. फॅनचं बटन जर क्लिक केलं तर फॅनच ऑन झाला पाहिजे. जर बल्बचं बटन क्लिक केलं तर बटन क्लिक केलं तर जो बल्ब आहे तोच ऑन झाला पाहिजे. असं नको व्हायला की बल्बचं बटन क्लिक केलंय आणि फॅन ऑन होतोय, आणि फॅनचं बटन क्लिक केलंय बल्ब ऑन होतोय. असं व्हायला नको. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी लॉजिक लावावं लागणार आहे, आणि ते लॉजिक लावून देण्याचं काम हे आपल्याला जावास्क्रिप्ट करून देणार आहे. ही आपण अशी डायग्राम बघितली. ती डायग्राम थोडी कलर मध्ये आहे, दाखवतो. या सगळ्या डायग्राम तुम्हाला नोट्सला येऊन जातील. या ठिकाणी बघा, आता फॉर एक्झाम्पल हे तुमचं घर आहे. या ठिकाणी तुम्हाला त्या घराचं स्ट्रक्चर आणि लेआउट जर तयार करायचं असेल तर तुम्हाला HTML यूज करावं लागणार आहे. आणि त्या घराला पुढे कोणता कलर द्यायचा, पुढे काय असलं पाहिजे हे दाखवण्यासाठी कशात यूज करावं लागेल, म्हणजे तुम्हाला ती स्टाईल करायची आहे घराला. ती स्टाईल करून द्यायचं काम कोण करणार आहे? CSS. आणि त्या ठिकाणी तुमचं फॅन असेल, बल्ब असेल, अजून काय असेल, या ठिकाणी फक्त 2च राईट दिसते तुम्हाला, फॅन आणि बल्ब. हे
कोणतं बटन क्लिक केल्यानंतर काय ऑन झालं पाहिजे, हे जे तुम्हाला तयार करायचंय घरामध्ये, त्यासाठी तुम्हाला लॉजिक पाहिजे आणि ते लॉजिक बिल्ड करण्याचं काम आपल्याला जावास्क्रिप्ट मध्ये बघायचंय. मग आपल्याला HTML CSS जावास्क्रिप्ट का शिकायचंय हे तर कळालंय सगळ्यांना? येस ऑर नो? हो सर. ओके. हो. मग आता त्यानंतर आपल्याला जे हे रन करायचंय, प्रत्येक थिंग्स या ज्या रन करायचे ते कशावर रन करायचे, आता इथून आपला ऍक्च्युअल सिलेबस थोडा थोडा स्टार्ट होणार आहे. मग आपल्याला हे सगळं बघितलंय, हे कुठे रन करून त्याचा आउटपुट आपल्याला बघावं लागणार आहे. आणि ते रन करण्यासाठी आपल्याकडे काय पाहिजे बोला? जसं सी लँग्वेजचा प्रोग्राम जर रन करायचा असेल तर आपल्याला काय काय यूज करावं लागतं? कोड. जर फोन यूज VS करायचं असेल Code. तर कोडिंग सी. जर तुम्ही लॅपटॉप जर यूज करत असाल तर तुमच्याकडे टर्बोस आहे, डेव सी प्लस प्लस आहे. मग हे यूज करावं लागतं. तसं आता तुम्हाला वेब डेव्हलपमेंटचे एक्झाम्पल रन करून बघायचे, त्यांचा आउटपुट बघायचे. मग आता ते बघण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे एडिटर आहे. एडिटर मीन्स तुम्ही त्या ठिकाणी कंटेंट राईट करू शकता आणि नंतर त्याला रन पण करू शकता, त्याला एडिटर बोलतात. मग आता फ्रंट एंडचा कोड रन करण्यासाठी आपल्याकडे भरपूर सारे कोड एडिटर आहे. नोट्स मध्ये राईट करून ठेवतो, नंतर काम येईल तुम्हाला. एक दोन राईट करतो आपण. त्यामध्ये फक्त VS कोड यूज करणार आहे. VS कोड आपल्याला बाकीच्या पेक्षा जास्त फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं. त्या कशा करतं, त्यामध्ये असं वेगळं काय आपण ते सगळं बघणार आहे. त्यातला जो फर्स्ट आहे तो आहे फ्रोइला. फ्रोइला नावाचं एक एडिटर आहे ऑनलाईन आणि ते फ्री आहे. दाखवतो कसं आहे ते. ज्याला ते यूज करायचं त्याने ते पण यूज केलं तरी चालेल. आणि कसं आहे ते फ्री आहे. युजरसाठी ऍज अ फ्रेशर तुम्ही ते यूज करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म फिलअप करावा लागेल. एवढा तुमची ईमेल, फर्स्ट नेम, लास्ट नेम, कंट्री, एवढा सगळा फॉर्म, हा फॉर्म फिलअप केल्यानंतर तुम्ही त्याला डायरेक्ट डाउनलोड करू शकता. पण त्यामध्ये भरपूर अशा फंक्शनॅलिटी आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एडिटिंग पण करू शकता. नॉर्मल टेक्स्ट म्हणजे तुम्हाला नॉर्मल नोट्स राईट करायचे, जसं आपण नोटपॅडला नोट्स राईट केलाय ना, या नोटपॅडला जसे नोट्स राईट केल्या तशा नोट्स तुम्ही फ्रोइलावर राईट करू शकता. आणि ते कसं आहे, फ्री आहे. त्याला तुम्हाला पैसे पेड करावे लागणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्ही HTML CSS जावास्क्रिप्टचा कोड राईट करायचा, कोड राईट करू शकता. जर तुम्हाला कोड राईट करायचं असेल, स्वतःच्या सेल्फ नोट्स राईट करायच्या, सेल्फ नोट्स पण त्या ठिकाणी राईट करू शकता. आता त्यामध्ये थोडंफार फंक्शनॅलिटी कशा आहे तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये काय काय या ठिकाणी बघा, जे मेन कंटेंट आहे तो असा कलर मध्ये दिला जातो. बाकीच्या भरपूर सारे फंक्शनॅलिटी आहे त्यामध्ये. जो डेव्हलपरसाठी फ्रेंडली आहे. त्यानंतर त्याचे जे फीचर्स आहेत ते रिच आहे. त्यामध्ये इन्हान्स फाईल केल्या जातात, कस्टमाइज केलं जातं, वेल डॉक्युमेंट, तुम्हाला जसं सांगितलं नोट्स स्वतःच्या तुम्ही त्या डॉक्युमेंट्सच्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी स्टोअर करू शकता. भरपूर सारे फंक्शनॅलिटी आहे त्याच्या. या ठिकाणी कसा कोड कसा राईट केला तो हे सगळं दाखवलंय. जर हे आहे फर्स्ट फ्रोइला. जर एखाद्याला फ्रोइला यूज करायचं नसेल तर सेकंड आहे अल्ट्रा एडिट. सेकंड आहे अल्ट्रा एडिट. जे फ्रोइला आहे ते फ्री आहे आणि जे अल्ट्रा एडिट आहे ते पेड आहे. अल्ट्रा एडिट जे एडिटर आहे ते पेड आहे युजरसाठी. मग त्या ठिकाणी जे पेड आहे त्या ठिकाणी तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. शक्यतो 99% पीपल जे प्रोफेशनल पीपल आहे तेच यूज करतात अल्ट्रा एडिट. त्या ठिकाणी फ्रीलान्सिंग केलं ते ऍज अ स्टुडंट, ऍज अ फ्रेशर. अल्ट्रा एडिटला जास्त कोणी यूज करत नाही. पण अल्ट्रा एडिट भरपूर साऱ्या फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं. मग त्या एखादा जर प्रोफेशनल डेव्हलपर असेल किंवा एखादा प्रोफेशनल पीपल असेल, त्यामध्ये त्याला फ्रंट एंड टेक्नॉलॉजी भरपूर सारं नॉलेज आहे, भरपूर दिवसापासून काम करते, मग त्याच्यासाठी खूप भारी एडिटर आहे अल्ट्रा एडिट. दाखवतो ते पण कसं आहे.
या ठिकाणी भरपूर साऱ्या फंक्शनॅलिटी त्यांच्या प्रोव्हाइड केल्या जातात. तुम्हाला कशासाठी यूज करायचंय, कशासाठी नाही करायचंय, तुम्ही नंतर पर्सनली चेक करू शकता जाऊन की यामध्ये काय काय फंक्शनॅलिटी आहे. कोणता पार्ट, जो मेन पार्ट आहे तो हायलाइट केला जातो. एखादा टॉपिक आहे, तुम्ही त्या मेथडचं फक्त फर्स्ट लेटर एंटर केलं, तिथून पुढचे सगळे लेटर ते अल्टरनेट तुम्हाला घेऊन देतं. कारण की याचा रिझन असा आहे, आता HTML मध्ये भरपूर सारे टॅग आहे, CSS मध्ये भरपूर हजारो प्रॉपर्टीज आहे. हजारो प्रॉपर्टीज ऍज अ फ्रेशर तुम्ही लक्षात ठेवू शकत नाही. कोणी असेल ऍज अ फ्रेशर, हजारो जो प्रॉपर्टीज आहे CSS च्या, HTML चे भरपूर सारे टॅग आहे, हे सगळे लक्षात राहू शकत नाही. पण CSS च्या प्रॉपर्टी तुम्ही फर्स्ट लेटर किंवा फर्स्ट आणि सेकंड लेटर जरी एंटर केलं, तिथून पुढे ती प्रॉपर्टीज काय आहे ती तुम्हाला येऊन जाईल. टोटल प्रॉपर्टीज राईट करण्याची गरज पडणार नाही. आणि ऍज अ फ्रीलान्सर, ऍज अ प्रोफेशनल वेब डेव्हलपर हे अल्टरनेट भरपूर जण यूज करतात. पण याला पेड आहे, म्हणजे याला तुम्ही यूज करायचं नाही. फ्रोला पण आहे, ज्याला यूज करायचं त्यांनी फ्रोला यूज केलं तरी चालेल. पण जे रिकमेंड केले जाईल ते आहे आपल्याला VS कोड, त्याला बोलतात व्हिज्युअल स्टुडिओ कोड. आपण त्याचा यूज करणार आहोत. VS कोड याचा यूज करणार आहे. आणि अजून एक, फक्त एवढ्या सॉफ्टवेअरवर किंवा एवढ्याच ऍप्लिकेशनवर आपले फ्रंट एंडचे प्रोग्राम असं नाही, यासारखे हजारो आहे. इव्हन कोणाला लॅपटॉपचा इश्यू असेल, ज्याला लॅपटॉपचा इश्यू आहे त्यांच्यासाठी जसं आपल्या C लँग्वेजचं कोडिंग C आहे, तसं HTML, CSS, जावास्क्रिप्ट साठी ऑनलाईन किंवा प्ले स्टोअरवर तुमच्या भरपूर सारी एडिटर आहे. फ्रंट एंड एडिटर आहे, त्यानंतर कोडिंग एडिटर आहे, अशी भरपूर सारी एडिटर आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला ते भेटून जातील. एखाद्याकडे जर लॅपटॉपचा इश्यू असेल, तो HTML, CSS चे प्रोग्राम त्या ठिकाणी रन करू शकतो स्टार्टिंगला. ज्याच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी डायरेक्ट आता VS कोड इन्स्टॉल करायचं. VS कोड वर पण रन होतात. इव्हन तुमचा जो नोटपॅड आहे, आपण हे नोटपॅडवर नोट्स टाईप करतोय, या नोटपॅडवर सुद्धा HTML, CSS, जावास्क्रिप्टचे प्रोग्राम रन होतात. त्यानंतर नोटपॅड प्लस प्लस आहे, या ठिकाणी पण तुमचे प्रोग्राम रन होतात. फ्रंट एंडचे सगळे ऑल प्रोग्राम या ठिकाणी रन केले जातात आणि रन होतात सगळे प्रोग्राम. पण ज्या काही फंक्शनॅलिटी आहे, जेवढं VS कोड फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं तेवढे नोटपॅड फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करत नाही. त्यामुळे होता होईल तेवढा VS कोडचा यूज करायचा आहे, होता होईल तेवढा. जर ऑप्शनच नसेल तर मग कशाकडे यायचंय, नोटपॅडकडे यायचंय किंवा बाकीच्या कंपायलरकडे यायचंय किंवा ऑनलाईन कंपायलर असेल फ्रंट एंडचे त्याच्याकडे जायचंय. पण होता होईल तेवढा 99% जो यूज करायचा आहे तो यूज करायचा फक्त VS कोडचा. कारण की VS कोड भरपूर साऱ्या फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करतं, प्रेशरला पण आणि एक्सपिरियन्स लेवलला पण. VS कोड जर तुम्ही टोटल 100% जर शिकला तर तुम्ही बाकीचं एकही कोड एडिटर यूज करणार नाही. कोड एडिटर मी सरळ सरळ आपली जी नोटबुक आहे, जसं नोटबुक मध्ये आपण नोट टाईप करतो ना आणि टीचरला नेऊन दाखवतो की हा प्रोग्राम आहे, त्याचा आन्सर करेक्ट आहे की नाही, तसं तुमचं जे कोड एडिटर आहे ते तुमची नोटबुक आहे. आणि रन केल्यानंतर ते तुम्हाला ते आउटपुट शो करतं, तुम्ही जे राईट केलंय त्याचं ऍक्च्युअल आउटपुट काय आहे. मग सेम तसंच आपल्याकडे जे कोड एडिटर आहे त्याला तुम्ही नोटबुक म्हणलं तरी चालेल. मग आता VS कोड कसं इन्स्टॉल करायचं, त्यामध्ये कोणते कोणते एक्सटेन्शन घ्यायचे ते बघणार आहोत आपण. गुगलला जायचंय आणि टाईप करायचंय VS कोड डाउनलोड. तुम्हाला ही VS कोड, व्हिज्युअल स्टुडिओ कोड ही ऑफिशियल वेबसाईट, जी फर्स्ट दिसते ती ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावर क्लिक करायचंय. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 ऑप्शन दिसतील. एक विंडोज आहे, त्यानंतर लिनक्स आहे, त्यानंतर मॅक आहे किंवा ऍपल आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 ऑप्शन दिसते. तुमच्याकडे जो लॅपटॉप असेल किंवा जे ऑपरेटिंग सिस्टम असेल ते डाउनलोड करायचं. जर कोणी मॅकबुक यूज करत आहे तर त्याने या ठिकाणून डाउनलोड करायचे. ज्यांच्याकडे 99% स्टुडंटकडे विंडोज असेल, मग आता विंडोज 10, 11 साठी मग तुम्ही 64 बिटचा आहे, 32 बिटचा आहे, कोणताही असेल, डायरेक्ट विंडोज या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड पडेल ते VS कोड. ते डाउनलोड होतंय. डाउनलोड झाल्यानंतर ती कशी प्रोसेस करायची सगळे दाखवतो. 1 ते 2 मिनिट टाइम घेईल ते डाउनलोड होण्यासाठी.
आणि आपल्याला कोणते कोणते एक्सटेन्शन डाउनलोड करायचे ते नोटमध्ये मी ते राईट करतो, तोपर्यंत ते डाउनलोड होईल. डाउनलोड एक्सटेन्शन फॉर VS कोड. मला त्यामध्ये कोणते कोणते डाउनलोड करायचे ते बघणार आहोत आपण. जे फर्स्ट आहे, सगळ्यात फर्स्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला लाईव्ह सर्व्हर. आणि लाईव्ह सर्व्हर हे 99.99% हे प्रत्येकाच्या लॅपटॉप मध्ये असलंच पाहिजे. जर तुम्ही VS कोड यूज करताय त्याला ऑप्शनला ठेवून चालणार नाही. 100% बोललं तरी चालेल. 100% प्रत्येकाच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल केलेलं असलं पाहिजे. ते आहे लाईव्ह सर्व्हर. त्यानंतर जे सेकंड इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला आपल्या VS कोडवर, ते आहे VS कोड आयकॉन्स. कोणतं सर जे आपण एक्सटेन्शन जे 2 ते 3 बघणार आहे ते कोणतं एक्सटेन्शन कशासाठी आहे ते पण सांगतो. ते सेकंड डाउनलोड करायचे. जे सेकंड आहे ते आहे VS कोड आयकॉन्स. ते एक डाउनलोड करायचं आहे आपल्याला. डबल झालंय. सेकंड डे इन्स्टॉल करायचे ते आहे VS कोड आयकॉन्स. VS कोड आयकॉन्स. आणि जे थर्ड आहे ते आहे इंटेलिजन्स फॉर CSS क्लास नेम्स इन HTML. ते कशासाठी ते पण दाखवतो. एकदा अगोदर हे 2 इन्स्टॉल करून घेऊया आपण. कुठपर्यंत आले ते बघूया एकदा. झालंय. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला असं दिसेल. त्यानंतर डबल क्लिक करायचे त्यावर. या ठिकाणी असे ऑप्शन येतील. आय एक्सेप्ट द एग्रीमेंट यावर क्लिक करायचंय. फर्स्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट. आणि हे या ठिकाणी जेवढे तुम्हाला नेम दिसत आहे, जेवढ्या लाईन दिसत आहे त्या सगळ्या लाईनवर क्लिक करायचंय. ऑल. त्यानंतर नेक्स्ट आणि इन्स्टॉल. अशी फाईल चालेल. इन्स्टॉल झालंय. इन्स्टॉल झाल्यानंतर त्याचा ओपन होईल. आता ओपन झाल्यानंतर अगोदरच इन्स्टॉल होतं त्यामुळे सगळं दिसलंय. जर न्यू असाल तर सगळं क्लोज करतो. न्यू ओपन झाल्यानंतर तुम्हाला ते कसं दिसेल ते पण दाखवतो. ज्यावेळेस ते ओपन होईल त्यावेळेस तुम्हाला अशी स्क्रीन ओपन होईल तुमच्या लॅपटॉपची. मग आता ही अशी ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे डाउनलोड करायचे ते एक्सटेन्शन इन्स्टॉल करायचे. एक्सटेन्शन इन्स्टॉल करण्यासाठी आज आपण फक्त तेवढे 2 एक्सटेन्शन इन्स्टॉल करूया आणि त्यानंतर पुढे बघूयात
प्रोजेक्ट कसा बनायचा, प्रोजेक्टमध्ये एक एक फोल्डर कसं बनवायचं, फोल्डरमध्ये फाईल कशा बनवायच्या, ते आपण ते उद्या बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला जे बघायचंय ते एक्सटेन्शन. सगळ्यात फर्स्ट एक्सटेन्शन सांगितलं होतं ते होतं लाईव्ह सर्व्हर. मग आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर जर स्क्रीन दिसत तर त्याला थोडं मोठं करतो. या ठिकाणी बघा हे जे ऑप्शन आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला असं ओपन होईल. त्यावर सर्च करायचं आहे लाईव्ह सर्व्हर. लाईव्ह सर्व्हर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिसतील. दिसताय लाईव्ह सर्व्हरचे सगळं बघा. या ठिकाणी लाईव्ह सर्व्हरचे भरपूर सारे ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी पण लाईव्ह सर्व्हर आहे, या ठिकाणी पण लाईव्ह सर्व्हर आहे, या ठिकाणी पण लाईव्ह सर्व्हर आहे. लाईव्ह सर्व्हरचे भरपूर सारे ऑप्शन दिसत आहे. आपण मग या ठिकाणचं घ्यायचंय कोणतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे सगळ्यात फर्स्ट दिसतंय तुम्हाला लाईव्ह सर्व्हर ऋत्विक डे या नेमने जे दिसतंय तुम्हाला ते इन्स्टॉल करायचे. बाकीचे इन्स्टॉल करायचे नाही. नंतर म्हणायचं नाही परत की सर माझ्या लॅपटॉपला इश्यू येतोय, लाईव्ह सर्व्हर मी दुसरं इन्स्टॉल केलं होतं, माझा प्रोग्राम रन होत नाही किंवा माझं एक्झाम्पलचं आउटपुट दिसत नाही. जर तुम्ही दुसरं घेताय तर तुम्हाला कधीतरी थोडाफार इश्यू येईल. मग सगळ्यांनी घेताना लाईव्ह सर्व्हरचं जे फर्स्ट ऑप्शन आहे त्या ठिकाणी कोणतं आहे ऋत्विक डे. मग त्यावर क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे असं ओपन होईल. आता अगोदर या ठिकाणी इन्स्टॉल आहे, या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉलचं असं बटन येईल, त्यावर क्लिक करायचं आणि ते इन्स्टॉल होऊन जाईल. त्याचं रिझन असं की त्यावेळेस तुम्ही लाईव्ह सर्व्हरवर क्लिक करणार, त्यावेळेस तुमचा प्रोग्राम डायरेक्ट तुमच्या ब्राउझरला घेऊन जाणार आणि तिथे रन होणार, म्हणजे लाईव्ह रन होणार. जे आपण त्याच्यामध्ये अगोदर बघितलं होतं, जे पार्ट बघितले होते या ठिकाणी बघा लोकल सर्व्हर, क्लाउड सर्व्हर. लोकल सर्व्हर मध्ये लाईव्ह सर्व्हर बघितलं होतं. ते तुमच्या डेस्कटॉप पुरतच आहे फक्त. त्या ठिकाणी बघितलं होतं आपण की लाईव्ह सर्व्हर कसं चालणार आहे आणि क्लाउड सर्व्हर मध्ये काय काय येतं. मग आता जे लाईव्ह सर्व्हर आहे, मग लाईव्ह सर्व्हर त्यासाठी गरजेचं आहे की तुमचं जे आउटपुट आहे ते डायरेक्ट ब्राउझरला घेऊन जातात आणि तिथे रन करतात लाईव्ह. तुम्हाला दुसरीकडे कुठे परत जाण्याची गरज पडत नाही. लाईव्ह सर्व्हरवर क्लिक करायचंय आणि तुमचा प्रोग्राम तुमचं जे काही एक्झाम्पल असेल त्याचा आउटपुट तुम्हाला दिसून जाईल. सेकंड जे होतं ते होतं व्हीएस कोड आयकॉन्स. व्हीएस कोड आयकॉन्स मग आता या ठिकाणी व्हीएस कोड आयकॉन्स पण भरपूर सारे आले आहे. मग आता या ठिकाणी इन्स्टॉल कोणतं करायचं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग असं प्रत्येक असं नाही, जे फर्स्ट दिसतंय तेच इन्स्टॉल करायचंय. मग आता जे प्रोफेशनल किंवा ऑफिशियल वेबसाईट्स आहे ते इन्स्टॉल करायचं. मग आता जे व्हीएस कोड आयकॉन्स हे फर्स्टला दिसतंय ते कोणाच्या वेबसाईटचं आहे. या ठिकाणी खाली नेम आहे बघा, व्हीएस कोड आयकॉन टीम. व्हीएस कोड आयकॉन टीम हे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि या ठिकाणी हे जे काही व्हीएस कोड आहे हे ओपन सोर्स आहे. या ठिकाणी कोणतंही सॉफ्टवेअर, कोणतंही सर्व्हर या ठिकाणी ते इन्स्टॉल करू शकतं किंवा इम्प्लिमेंट करू शकतं. हे असं नाही की आता या ठिकाणी व्हीएस कोड आयकॉन्स आहे मग फक्त ते व्हीएस कोडच असेल, बाकी कोणतरी ऑर्गनायझेशन असेल अजून त्यांनी तयार केलंय, मॅकने त्यांनी स्वतःच तयार केलंय, ते त्यांनी त्यांचं इन्स्टॉल केलं असेल. खाली या ठिकाणी बघा भरपूर सारे आहे, ज्या ज्या कंपनीने ते तयार केलंय त्या कंपनीच्या ठिकाणी खाली नेम आहे. या ठिकाणी बघा भरपूर सारे खाली कंपनीचं नेम आहे. या ठिकाणी ब्रोमियम आयकॉन्स आहे, द ब्रोमो याने ते तयार केलं आहे. जसं आपण प्ले स्टोअरवर गेल्यानंतर जर एखाद्या टाईपचं फॉर्म कोडिंग सी तर जर आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला गेलो किंवा एखादं ऍप्लिकेशन इन्स्टॉल केलं, कोडिंग सी सर्च केलं तर भरपूर सारे येतात. त्यामधलं कोणतं करायचं हे आपल्यावर डिपेंड आहे. मग आता या ठिकाणी कोणतं होतं, हे सगळ्यात फर्स्ट आहे व्हीएस कोड आयकॉन्स, त्यावर क्लिक करायचं. 21 मिलियन जणांनी ते इन्स्टॉल केलंय. त्यावर क्लिक केल्यानंतर हे असं ओपन होईल. यावर क्लिक करायचं, ते इन्स्टॉल होईल, अशी विंडो ओपन होईल आणि ते नंतर इन्स्टॉल होईल 1 मिनिटामध्ये. मग आता ते ओपन झालंय. आपण त्याची ऍक्च्युअल गरज काय, त्याचे फीचर्स या ठिकाणी सगळे राईट केले आहे. या ठिकाणी दिसतंय बघा, या ठिकाणी त्याचे सगळे फीचर्स, ते ऍक्च्युअल काय काम करतंय काय नाही ते सगळं दाखवलं या ठिकाणी.
जे आयकॉन्स आहे ना, फॉर एक्झाम्पल तुमचं जे HTML ची फाईल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला HTML ची फाईलचं लोगो दिसणार. जर CSS चे असेल तर CSS चा दिसणार. जावास्क्रिप्टचे असेल तर जावास्क्रिप्टचा. दिसतंय का तुम्हाला? थोडं झूम करतो. वन मिनिट. ओके. जास्त झूम झाले पण दिसत नाही. मग आता या ठिकाणी तुमची जी ज्या नेमची फाईल असेल, तुमची HTML ची फाईल असेल तर HTML चं दाखवणार. ज्या लँग्वेजची तुमची फाईल असेल त्या लँग्वेजचा या ठिकाणी त्या फाईलच्या समोर लोगो दिसणार. कारण की एका प्रोजेक्टमध्ये एकच टाईपची फाईल असेल असं नाही. मग त्या फाईलचं डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी मग हे VS कोड आयकॉन्स आहे. ते प्रत्येक फाईल तुम्हाला जर फाईलचं फक्त लोगो दिसला तर तुम्हाला समजेल की ही फाईल कोणती आहे. मग VS कोड आयकॉन्स सगळ्यांनी कंपल्सरी इन्स्टॉल केले पाहिजे असं नाहीये. तुम्ही प्रत्येकाला ज्याला वाटतंय की आपल्या खूप मोठ्या फाईल आपल्या प्रोग्राममध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये मग त्यांनी ते इन्स्टॉल करायचे. VS कोड आयकॉन्स ह्याच इन्स्टॉल करायचे. या ठिकाणी इन्स्टॉल झालंय. आता डायरेक्ट अनइन्स्टॉल ऑप्शन आलंय. त्यानंतर जे थर्ड आहे ते आपल्याला CSS क्लास नेम्स इन HTML ते बघण्यासाठी घ्यायचं आहे. मग ते सर्च करायचं आहे. IntelliSense फॉर CSS क्लास नेम्स इन HTML. एवढं मोठं नेम आहे तसं. IntelliSense for CSS class in HTML. ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल जे पाहिजे ते जर तुम्ही सर्च केलं तर ते 99% गॅरंटी आहे की ती फर्स्टलाच येऊन जाईल. या ठिकाणी एवढे आले आहे बघा. क्लास ऑटो कम्प्लीट फॉर HTML. खाली पण तेच आलंय. IntelliSense फॉर CSS क्लास नेम्स इन HTML. हे नेम आणि हे नेम दोन्ही सेम आहे. मग आता यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं की दोघांपैकी घ्यायचंय कोणतं. मग आता खाली भरपूर सारे आहेत सेम नेमने. मग घ्यायचंय कोणतं त्यावर डिपेंड आहे. जर तसं कळत नसेल, जर तुम्हाला कंपनीचं नेम लक्षात राहत नसेल तर त्याची जी रँकिंग आहे ती बघायची. मग या ठिकाणी बघा याची जी रँकिंग आहे आणि त्यानंतर त्याला किती जणांनी इन्स्टॉल केले ते बघायचंय. जे फर्स्ट आहे ते किती जणांनी इन्स्टॉल केले बघा 9 मिलियन. बाकीचे बघा 555K, नंतर 29K, 7K, 4K, 303, 529, 3. याचे 3, 4, 5, 5, 10, 10, 15, 100, 200 असे जे इन्स्टॉल केले ना ते इन्स्टॉल नाही करायचं तुमच्या ह्याच्यामध्ये. मग आता या ठिकाणी बघा 9 मिलियन लोकांनी आतापर्यंत इन्स्टॉल केलंय. मग त्यावर क्लिक करायचं. अशी विंडो ओपन होईल. त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर ट्रस्ट पब्लिशर अँड इन्स्टॉल. झालंय ते इन्स्टॉल झालंय. त्यानंतर बघा आता त्याचं ऍक्च्युअल गरज काय आहे. या ठिकाणी दिसतंय. आता तुम्हाला सांगितलं होतं आता जर तुम्ही CSS यूज करताय, CSS च्या भरपूर सारे ऍट्रिब्यूट्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, मग हजारो ऍट्रिब्यूट्स आहेत. प्रत्येक जण ऍज अ फ्रेशर लक्षात ठेवेल असं नाही. मग त्याला लक्षात राहिलं पाहिजे. या ठिकाणी बघा क्लास बटन. मग त्याचे भरपूर सारे ऍट्रिब्यूट आले. मग या ठिकाणी प्रत्येक ऍट्रिब्यूटच्या पुढे कोणता लागतोय तुम्हाला, ग्रुपचा लागतोय. मग ग्रुपमध्ये कोणाचा लागतोय की लिंकसाठी लागतोय. हे भरपूर सारे ऍट्रिब्यूट्स तुम्हाला समोर येऊन जातात. मग त्यापैकी कोणता करायचं डायरेक्ट क्लिक करायचं त्याच्यावर ते येऊन जाईल. ऍज अ फ्रेशर तुम्हाला ते इझी जाईल. जर हे नसेल तर असं नाही की हे जर घेतलं नाही तर येत नाही, पण पाहिजे तेवढे ऍट्रिब्यूट्स त्या ठिकाणी शो होत नाही. पण हा जर प्रीडिफाईन क्लास, प्रीडिफाईन एक्सटेन्शन जर तुमच्या VS कोड मध्ये जर इन्स्टॉल असेल तर तुम्हाला पाहिजे ते प्रीडिफाईन सगळे प्रॉपर्टीज त्या ठिकाणी शो केले जातात. मग तुम्हाला पाहिजे त्यावर फक्त क्लिक करायचे. स्टार्टिंगचे फक्त 1-2 लेटर टाईप करायचे, बाकीचे येऊन जाईल तुम्हाला. मग हे तिन्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये प्रत्येकाचे दिसलं पाहिजे. सेकंड आणि थर्ड. सेकंड कोणतं होतं VS कोड आयकॉन्स आणि जे थर्ड आता बघितलंय IntelliSense फॉर CSS क्लास नेम्स इन HTML.
हा, मग आता हे जे सेकंड आणि थर्ड आहे हे कंपल्सरी नाही, जे पण फर्स्ट आहे लाईव्ह सर्व्हर हे कंपल्सरी आहे. हे प्रत्येकाच्या लॅपटॉप मध्ये ते दिसलंच पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्ही याला इथून क्लोज करू शकता. इथे न्यू फाईल. मग या ठिकाणी तुम्ही आता आपल्याला इथून पुढे आता हे ओपन केल्यानंतर आता इथे पहिले प्रोजेक्ट आहे त्यामुळे हे असं दाखवतंय. आता उद्या आपण याला डायरेक्ट न्यू विंडो तयार करणार जसं तुमच्या लॅपटॉप मध्ये असेल तसं. हा, कारण की प्रत्येकाला कोणताही इश्यू यायला नकोय. आता या ठिकाणी पहिली प्रोजेक्ट आहे ती दाखवत आहे, शो होत आहे, त्यामुळे ते उद्या तुम्हाला शो होणार नाही. जसं तुमच्या लॅपटॉपवर आता पर्यंत जी प्रोसेस सांगितली ही सगळ्यांनी तयार करून ठेवायची आहे. ठीक आहे, टाइम झालाय. 10:15च्या पुढे लेक्चर जाऊन देणार नाही, कारण की 10:15 नंतर तुम्ही डायरेक्ट झोपताय. त्याच्यामुळे 10:15च्या पुढे लेक्चर जाऊन देणारच नाही. बर, हे इथपर्यंत आज जे बघितलंय तिथपर्यंत सगळ्यांनी लॅपटॉप मध्ये ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांनी ते इन्स्टॉल करून ठेवायचं. ज्यांच्याकडे लॅपटॉप नसेल त्यांनी फ्रेंडच्या लॅपटॉप मध्ये बघायचं की त्यांनी कसं इन्स्टॉल केलंय. पण ही प्रोसेस सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे. इथून पुढे आता आपलं ऍक्च्युअल कंटेंट स्टार्ट होईल. थोडा फ्रंट एंडचा जो मेन टॉपिक बघायचा आपला HTML, CSS, जावास्क्रिप्ट हे आता स्टार्ट होईल उद्यापासून. बॅच स्टार्ट होण्याच्या अगोदर सांगितलं 5-6 दिवस आपल्याला VS कोड इन्स्टॉल करायला 5-6 दिवसानंतर इन्स्टॉल केले आणि तेच झालंय. 6वा दिवस आहे, 6वा आणि 7वा दिवस असेल मे बी. आज आपण VS कोड इन्स्टॉल केले. बरं, कोणाला काही डाऊट आहे का? एक्सटेन्शन इन्स्टॉल केले त्यामध्ये की कोणतं एक्सटेन्शन कशासाठी आहे ते कळालं नाही. VS कोड आयकॉन्स कशासाठी सर? VS कोड आयकॉन्स ओके, दाखवतो. आपण इन्स्टॉल केलंय ना, लगेच दाखवतो. आता जे इन्स्टॉल केलंय क्लोज करतो. आता आपल्या प्रोग्राम मध्ये किंवा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट मध्ये भरपूर साऱ्या फाईल असतात आणि या सगळ्या फाईल्स आपल्याला ओळखणं अवघड जातं की कोणती फाईल कशासाठी आहे. तुम्ही ठीक आहे त्याला नेम दिलंय त्यामुळे कळतंय, पण आता या ठिकाणी तुम्ही फक्त HTML, CSS, जावास्क्रिप्ट यूज करणार आहे, त्यामुळे तुम्हाला फाईल इझिली ओळखेल की HTML ची फाईल कोणती आहे, CSS ची कोणती आहे, जावास्क्रिप्टची कोणती आहे. बट जर तुम्ही सगळ्या लँग्वेजचे प्रोग्राम करताय एका प्रोजेक्ट मध्ये म्हणा किंवा VS कोडवर सगळ्या फाईल तुम्ही एकाच टायमाला ओपन करताय, तर मग ती फाईल जावाची आहे, सी लँग्वेजची आहे, CPP ची आहे की HTML ची आहे, CSS ची आहे की जावास्क्रिप्टची आहे, की ते जो फोल्डर तुम्ही ओपन केलंय ते गिटहबचं आहे की कशाचं आहे, सगळं माहीत असणं गरजेचं आहे. मग जर तुम्ही ते माहीत नसेल तर या ठिकाणी डायरेक्ट लोगो शो होतात. या स्क्रीनवर तुम्हाला ते लोगो दिसतंय बघा, प्रत्येक फाईलच्या अगोदर लोगो दिसतंय, रिएक्टचा लोगो, जावास्क्रिप्टचा लोगो, बॅक डेटाबेसचा लोगो. हा, हे लोगो शो होतात VS कोड आयकॉन्स नाही. मग तुम्हाला जास्त हार्ड जाणार नाही की ती फाईल कोणत्या लँग्वेजची आहे ओळखण्यासाठी. आपण फक्त आता HTML, जावास्क्रिप्ट एवढाच विचार करतोय. मग HTML, CSS, जावास्क्रिप्टची फाईल सगळी इझिली ओळखू शकतात की ती फाईल कशासाठी आहे, कोणती आहे. बट जर भरपूर साऱ्या लँग्वेजच्या फाईल असेल तर मग त्या फाईल ओळखण्यासाठी सोपं जातं जर VS कोडचं आयकॉन्स हे एक्सटेन्शन तुम्ही जर इन्स्टॉल केलेलं असेल तर. कळालंय आता? हो. ओके, ठीक आहे. हा, कोणाला काही डाऊट अजून? बोला बिंदास. नो सर. ओके, फॉर्म उद्यापर्यंत. ठीक आहे, आपण आज एवढेच बघणार आहोत कारण की 10:15च्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याला झोपत लागतात. हा, त्याच्या अगोदर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट, फॉर्म भरण्याची डेट लास्ट उद्या असेल. उद्यापर्यंत जेवढे फॉर्म कन्फर्मेशन फॉर्म येतील तेवढेच फायनल केले जातील आणि त्यांचाच ग्रुप क्रिएट केला जाईल. आणि त्यानंतर मंडे पासून लेक्चर त्या लिंकनेच होत जातील. ती लिंक तुम्हाला डायरेक्ट मेल येईल आणि तिथून लेक्चर होत जातील. आणि काल सांगितलंय लेक्चरच्या गाईडलाईन्स आणि कंडिशन काय काय असतील जर तुम्हाला लेक्चर कंटिन्यू करायचे असतील तर. तिथचा भरपूर जणांनी काही जणांनी मेसेज पण केलाय आणि काही जणांनी विचारलंय पण.
फीजचा कोणाला काही डाऊट आहे का? ड्युरेशनचा आणि फीजचा तो आज क्लिअर करतो परत एकदा. ड्युरेशन आपलं 6 मंथ बॅच चालणार आहे. बॅच मध्ये आपण फक्त फ्रंट एंडच घेणार आहे. आणि काय काय घेणार आहे पहिलेला पण सांगितलं आणि काल पण सांगितलंय की आपण काय काय घेणार आहे बॅच मध्ये. आणि बॅच ही 6 मंथ चालणार आहे. 6 मंथ पेक्षा कमी तर चालणार नाही. 6 मंथ आपली बॅच चालेल. बॅच मध्ये काय काय घेणार हा कंटेंट पण तुम्हाला दाखवला आहे. आणि असं सांगितलं नाही की बाहेर तुम्ही वेब डेव्हलपमेंटची फी विचारा. बाहेर तुम्ही वेब डेव्हलपमेंटची फी बिंदास विचारू शकता. 15,000 20,000 फी आहे. जर फुल स्टॅक करायला गेलात तर 35,000 40,000 फी आहे. आणि ते वन टाइम तुमच्याकडून भरून घेतली जाते. आणि आपली फी असणार आहे फी 7 ते 8,000 ठेवायची होती. पण सगळे आपल्या क्लासचेच मुलं आहे. ठीक आहे, बाहेरचे जर असतील तर आता ते क्लासला जॉईन झाले. जर ते आपल्या लेक्चरला जॉईन झाले म्हणजे ते आपले ईपीएल क्लासचे झाले आता. त्यामुळे क्लासची फी असणार आहे 5,000. वेब डेव्हलपमेंटची जी बॅच आहे त्याची फी असणार आहे 5,000 आणि लेक्चरचं ड्युरेशन असणार आहे 6 मंथ. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही डाऊट आहे का? मधून ऍडमिशन घेतलं जाणार नाही. अजून मॅक्झिमम 2 ते 3 दिवस. जे कोणी न्यू जॉईन होत आहे त्यांचं ठीक आहे, पण 2 ते 3 दिवसानंतर कोणाचंही ऍडमिशन घेतलं जाणार नाही. रूल सगळ्यासाठी सेम असणार आहे. आता बोला, कोणाला काही डाऊट आहे का? बोला, कोणाला काही डाऊट असेल तर बोला. बाकीच्यांनी तोपर्यंत प्रेझेंट द्या. चॅट सगळ्यांसाठी